सगळ्यांनो, मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी आज खूप स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तो म्हणजे माझा एंगेजमेंटचा लुक आहे तो रिक्रिएट करणार आहे. त्याचं कारण असं की लवकरच 10 जूनला आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असणार आहे. किंवा एंगेजमेंटबद्दल मी काही 2 सिक्रेट आहेत ती मी मेकअप करता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. मेकअपला सुरुवात करण्याच्या आधी इथे मी माझा जो एंगेजमेंटचा जो फोटो आहे तो तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येईल की मी कशा पद्धतीने मेकअप जो आहे किंवा आपला जो लुक आहे तो क्रिएट करणार आहे. तर सुरुवातीला मी माझी स्किन जी आहे ती व्यवस्थित अशी प्रिपेअर करून घेतलेली आहे, म्हणजे मॉइश्चरायझर लावलेला आहे, सनस्क्रीन लावलेला आहे. आता मेकअपला सुरुवात करणार आहे. तर सुरुवातीला इथे मी BB क्रीम आणि CC क्रीम लावणार आहे, कारण माझी स्किन ही ड्राय असल्यामुळे ना मला फाउंडेशन लावल्यानंतर ना खूप असं ओढल्यासारखा चेहरा वाटतो, म्हणून मी फाउंडेशन न लावता मी त्यावेळेसुद्धा BB क्रीम आणि CC क्रीम असं मिक्स करून लावलेलं. कारण BB क्रीम अगदी नॅचरली छान फिनिश देतं आणि जो CC क्रीम आहे ती कव्हरेजसुद्धा देतं, जे की आपले चेहऱ्यावरती काही डाग वगैरे असतील. किंवा माझी CC क्रीम आहे आणि पॉन्ड्सची BB क्रीम आहे. तर आता मी लावून घेते. CC क्रीम संपली आहे आणि मी आत्ता ज्यावेळेस बसली आहे मेकअप करायला त्यावेळेस मला लक्षात आलं, कारण खूप दिवस झाले मी CC क्रीमचा वापरच केलेला नाही आहे. तर आता बघूया, जितकं होईल तितकं मी त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करते. थोडंफार निघलं तरी खूप झालं, निघतच नाही, हे पूर्ण संपलेलीच आहे. तर त्याच्याऐवजी आता मी काय करते, इथे हाय कव्हरेजवालं जे BB क्रीम आहे ती थोडी मिक्स करते. नॅचरल लुक पण मिळेल आणि कव्हरेजसुद्धा मिळेल. जो काही माझ्या एंगेजमेंटमधली जी साडी होती ती सुद्धा मीच ड्रेप केलेली. त्यानंतर हेअरस्टाईल जी तुम्हाला दिसत आहे ती सुद्धा मीच केलेली. त्यानंतर मेकअप तर मीच केलेला, त्यामुळे मला जमणार आहे. त्याला थोडंसं लावते आणि मग वाटलं तर पुन्हा आपण एक लेअर देऊ शकतो. तर आता इथे मी ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. थोडंसं ओलं करून घ्यायचं नेहमी आणि आता टॅप 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 करत जायचं. तर मी मेकअप स्वतः करण्याचं 2 कारणं आहेत. एक तर मला मेकअप आवडतो, मला थोडंसं त्याच्याबद्दल माहिती होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्याकडे म्हणजे साखरपुड्याचा जो कार्यक्रम होता माझा तो अगदी 2-3 तासांसाठीच होता. कारण त्या दिवशी माझी हळद होती संध्याकाळी, त्यानंतर दुपारी चुडा भरायचा कार्यक्रम होता. त्यामुळे खूप कमी वेळ होता आणि 2-3 तासांसाठी इतके पैसे पार्लरला खर्च करणं हे काही मला पटत नव्हतं. मग म्हटलं की चला आपणच करूयात. आणि मला तर खरं माझा जो लग्नाचा मेकअप होता तो सुद्धा मला स्वतःलाच करायची खूप इच्छा होती, कारण जे मेकअपचे जे रेट होता तो ऐकून असं वाटलं की एवढे देण्यापेक्षा एका टायमिंगसाठी, एका दिवसासाठी तर तेवढे तर महागाचे छान ब्रँडेड प्रोडक्ट घेतले तर आपण त्याच्यावर कितीतरी वेळा आपण मेकअप करू शकतो. आणि लग्न झाल्यानंतर कसं असतं, सारखे प्रोग्राम्स असतातच, फंक्शन असतात, तर मग आपल्याला प्रत्येक वेळी मेकअप प्रोडक्टची गरज लागत असते. तर म्हटलं की घेऊयात, पण मला सगळ्यांनी थोडं समजवलं की मी पुन्हा एकदा एक लेअर लावते, मला थोडंसं अजून कव्हरेज हवं आहे म्हणून. तर इथे मी जी हाय कव्हरेजवाली होती तीच घेतली. मला सगळ्यांनी समजवलं की आपल्याकडे लग्नामध्ये इतका नवरीच्या मागे गोंधळ असतो, त्याच्यानंतर आणि जेव्हा आपण स्वतः करतो ना त्यावेळेस थोडंसं आपल्याला प्रेशरसुद्धा असतं आपल्या डोक्यामध्ये की व्यवस्थित होणार आहे ना. कारण कसं किती पण नाही म्हटलं तरी लग्नाचा दिवस हा आपल्या आयुष्यात एकदाच येणारा असतो. सो मला सगळे म्हटले की जाऊ दे पैसे, काही हरकत नाही आहे, पण कसं तू रिलॅक्स राहशील, कारण ज्यावेळेस आपला मेकअप दुसरं कोणीतरी करतं ना त्यावेळेस खरंच खूप रिलॅक्स वाटतं. हे मी एक्सपिरियन्स केलं. आपली धावपळ होत नाही, कमीत कमी 2 तास तर लागतातच रेडी होण्यासाठी. तर तेवढे 2 तास जरा आपल्याला शांत मिळतात. नंतर एकदा का सुरू झालं कार्यक्रम काय ते मग 2-3 दिवस काय आपल्याला निवांत असं पण काही मिळत नाही. म्हणून मग म्हटलं चला ठीक आहे, पण म्हटलं एंगेजमेंटचं तर मीच करेन, कारण 2 तासाचं आहे आणि मला तसंही फारसं हेवी मेकअप आवडत नाही. नॅचरल आणि लाईट वेटच मेकअप आवडतो, जो की तुम्हाला मी बऱ्याचदा आपल्या चॅनलवरती शेअरसुद्धा केलेले आहेत की झटपट कमी प्रोडक्ट्समध्ये मेकअप कसा करायचा. मी एकदा आरशात बघते, कारण ना कॅमेरामध्ये थोडंसं एवढं पटकन लक्षात नाही येत. आपला बेस तयार करून झालेला आहे. तर आता मी आपल्याला थोडं सेट करण्यासाठी इथे मी कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. ती त्यावेळेस माझ्याकडे लॅक्मेची होती, आता सध्या माझ्याकडे नाही आहे ती.
तर इथे मी ऑलिव्हाची जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती वापरणार आहे. त्याच्यामध्ये असा स्पंज सुद्धा आहे आणि ती व्यवस्थित असं सेट करून घेते. त्यावेळेस मी नॅचरल मेकअप खरंच केल्यामुळे किंवा असं लाईट वेट मेकअप केल्यामुळे एक फायदा झाला की मला अजिबात चेहऱ्यावरती काही हेवीनेस जाणवत नव्हता. एकदम कम्फर्टेबल वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 11 जून म्हणजे पावसाळ्याचा सीझन होता, त्यामुळे बऱ्याच जण वातावरण खूप असं दमट असल्यामुळे ना खूप घाम येतो आणि मग मेकअप फुटण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे लाईट वेट असल्यामुळे मला इझिली तो असा थोडासा जरी घाम आला तरी मला तो व्यवस्थित मॅनेज करता येत होतं. आता मी डोळ्यांचा मेकअप करणार आहे. तर तुम्हाला दिसत असेल की मी अगदी सिंपल असा आय शॅडो लावलेले होते माझ्या डोळ्यांवरती, अगदी साडीला मॅचिंग. तर आता त्यावेळेस माझ्याकडे वेगळी पॅलेट होती, तर ह्यावेळेस माझ्याकडे ही न्यूड शेडची जी आय शॅडो पॅलेट आहे त्याच्यामधले शेड्स हे असे आहेत. तर आता मी ते लावणार आहे. तर सुरुवातीला हे काही मी ब्रशेस जे आहेत ते ऑनलाईन मागवलेले होते, पण त्याचा यूज काय मी आतापर्यंत कधी केलाच नाही आहे. तर आता करूयात. हा जो आहे रॉ म्हणून आहे, हा थोडासा डस्की पिंक आहे तो सध्या. हा राऊंड वाला ब्रश वापरते. बाय द वे मी तुम्हाला त्या लुक मधली जी नेल पेंट आहे ती सुद्धा दाखवते. मी काही नेल आर्ट वगैरे केलं नव्हतं, अगदी सिंपल माझे नेल्स होते. तर तसा शेडची मी नेल पेंट सुद्धा लावून घेतली. जो पिंक कलर दिसतोय तो लावते. माझे इतके फंबल होतात ना आज, कारण थोडं ना मी नर्वस आहे, कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो काही म्हणजे छान व्हायला हवं असं माझ्या डोक्यात चाललं, त्यामुळे फंबल झाले तर ते समजून घ्यावे ही विनंती. हा जो थोडासा ब्राउनिश कलर आहे तो मी जो आउटर कॉर्नर आहे तिथे लावून घेते डोळ्यांच्या. छान दिसतो असं, थोडेसे जे काळपट शेड असतात ना, सिंपल असं हे जे गोल्डन आहे ते शिमर लावणार आहे. म्हणजे ते आयशॅडोच आहे पण थोडंसं त्याच्यावर चमक आहे. तसंच सेम आता मी ह्या डोळ्यांचं करून घेते. एलिटिनचे आयलायनर आहे आणि सध्या मी आयलायनर लावतच नाहीये, म्हणजे मी स्किपच केले. मला असं वाटतं मला आजकाल ते काजळांनी जे काही स्मच केलं तो लुक येतो ना तो भारी आवडतो त्याच्यामुळे. पण सध्या मी त्यावेळेस आयलायनर लावलं होतं, त्यामुळे मी आता सुद्धा आयलायनर लावते. आता ते सुद्धा मी इथेच बघून लावणार आहे. मी हे काय होतं म्हणजे मी इथे लावते आणि ह्या डोळा बंद होते, क्रॉस कनेक्शन होतंय. खूप दिवसांनी लावते त्यामुळे मला वाटलं की लागते की नाही व्यवस्थित, बट जमले मला. तर आपण मस्कारा लावूया. तर मला आता मी माझ्या मेकअप लुक बद्दल किंवा माझ्या मेकअप बद्दल एक सिक्रेट सांगणार आहे, जे बऱ्याच जणांनी नोटीस केलं सुद्धा असेल की ह्या लुकमध्ये जो मी ब्लाऊज साडीवरती मॅच केलेला आहे तो आता सध्या मी वेअर केलेला नाहीये आणि तो त्या साडीवरचा नाहीये हे सुद्धा तुम्हाला समजलंच असेल. हा ब्लाऊज मी टेलरकडे शिवायला टाकलेला होता आणि तो मुंबईला अडकलेला होता आणि माझं जो पूर्ण लग्न आहे, एंगेजमेंट असू ते सगळं गावाला झालेलं असल्यामुळे मला दुसरा त्याच्यावरती ब्लाऊज मॅच करायला लागला होता. अजून एक सिक्रेट आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही शॉकच होता, ते अजून थोड्या वेळाने सांगूयात. तोपर्यंत तुम्ही विचार करा काय असू शकतं. ठीक आहे, ह्या डोळ्याला पण मस्कारा लावून घेते. आपल्याला काजळ लावायचे. तर इथे मी शुगर पॉपची काजळ पेन्सिल घेतली, ती लावून घेते. आता जे मी तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे, ही जी साडी आहे मी वेअर केलेली ती सुद्धा माझ्या एंगेजमेंटची नाहीये. मी ही साडी म्हणजे एंगेजमेंटसाठीचं जो माझं आउटफिट होतं ते वेगळं होतं, पण मला काही कारणास्तव मला ही जी साडी आहे ती मला एंगेजमेंटसाठी नेसावी लागली होती. आणि ही जी साडी होती ती आपल्या जे हळद फेटण्यासाठी वगैरे, ज्याला आमच्याकडे तेल साडी असं म्हटलं जातं, तर ती ही साडी होती साखरपुड्यासाठी नेसलेली होती. आणि छान असल्यामुळे काही अगदी सिंपल आहे असं काही वाटत नव्हती, म्हणून बरं झालं. तर त्याच्यामध्ये काय कारण आहे ते सगळं पुन्हा एकदा नेक्स्ट
अजून एकदा मी सांगते. सुरुवातीला मी आयब्रो पेन्सिलचा जो हा ब्रश आहे त्याने कोंब करून घेते आणि मग फिल करते. पुन्हा एकदा आरशात बघून करते बघा. एक्स्ट्राचं जे काही असेल ते आपल्याला काढण्यासाठी आपण आता पुन्हा एकदा ब्रश करू. म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पुढे लागलं असेल कमी जास्त इव्हनली ते स्प्रेड होईल. ब्लश फारसं मला लावायला त्यावेळेसही आवडत नव्हतं आणि आताही फारसं आवडत नाही. तर आता मी लिपस्टिक लावते आणि मग नंतर आपण ब्लशचं बघूयात. तर इथे लिपस्टिकमध्ये मी त्यावेळेस कोणती कंपनीची लावली होती तर मला आठवत नाही, पण हे शेड जे आहेत ते बऱ्यापैकी माझ्या ह्या साडीवरती मॅच होणारे आहेत. दिसत असेल तुम्हाला. आता हे दोन्ही मिक्स मॅच करणार आहे. तर बघा थोडी डार्क आहे, मला इतकी डार्क तुम्ही दिसत असेल की तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एवढी डार्क लिपस्टिक मी लावलेली नाही आहे. आता ही जी न्यूड लिपस्टिक आहे त्याने मी सगळं बॅलन्स करते. थोडंसं उरलेलं आहे तेच आता मी हायलायटर ते मी त्यावेळेस सुद्धा लावलेलं. हायलायटरमुळे असं छान थोडासा ग्लोई मेकअप येतो आणि थोडंसं प्रोफेशनल वाटतं आणि फोटोज खूप छान येतात त्यामुळे. तर इथे मी हातावरती घेतले, जस्ट नाकावरती असं सरळ रेषेत ओढायचं. त्याच्यावरती लाईट पडतं ना त्यावेळेस छान शाईन होतं. त्यानंतर इथे आपले जे गालाचे हाड असतात तिथे लावून घ्यायचं. आता मी हेअरस्टाईल करणार आहे आणि मग नंतर फक्त दागिने आपल्याला वेअर करायचे की मग झाला आपला मेकअप लुक. तर मी नेक्स्ट सिक्रेट जे आहे ते मी हेअरस्टाईल करता करता सांगणार आहे. आणि पटकन तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यानंतर शेअर करा. फोटोमध्ये बघितलं असेल तर मी अशी वन साईड पार्टिशन केलं होतं केसांचं, तर आता पण मी तसंच करते अशा पद्धतीने. आता सुरुवातीला आपल्याला असं फर्स्ट पार्टिशन मी करून घेतलंय पुढचं आणि तसंच ह्या साईडचं सुद्धा करायचं. तर हे सगळं माझं मी कॅमेऱ्यात बघून करते. सो 19-20 झालं तर प्लीज मैत्रिणींनो समजून घ्या, ठीक आहे. तर आता ही केस मी मागे क्लिप लावते, प्लीज घाबरू नका. आता त्याचे 2 भाग करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे. तर आता हा जो मागचा आहे अगदी सिंपल रोल करायचा आहे आणि पिनअप करायचं मागे. त्याचं सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं. मला असे 2 रोल करून घेतले. आता सेम ह्या साईडचं सुद्धा करून घेते. तर दोन्ही साईडचं मी डबल जे आहे रोल ते करून घेतलेलं आहे. आता मी मागच्या साईडनी काही नाही, अगदी सिंपल जो आपला डोनट बन येतो ना तो यूज केला. आता मी तेवढं नाही करता आता माझ्याकडे छान ऑप्शन आहे. तर सुरुवातीला मी केस रबरमध्ये बांधून घेते. हे जे आहे ते मी व्यवस्थित रोल करते. माझ्याकडे छान ऑप्शन आहे तो म्हणजे हा मेसीचा रबर आहे तो मी लावून घेते. ओके. तर अशी माझी पटकन झालेली आहे हेअरस्टाईल. आता गजरा जो आहे तो माझ्याकडे ओरिजिनल तर नाही आहे, तर मी आर्टिफिशियल गजरा आहे तो पटकन. तर सिक्रेट नंबर 3 बोनस सिक्रेट असणार आहे जे ज्यांनी आतापर्यंत हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे त्यांच्यासाठीचा. तर तुम्हाला आता बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की ब्लाऊज वेगळा आहे तो मॅच केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला कळालं की साडीसुद्धा ही साखरपुड्याची नव्हती, वेगळीच साडी होती जी मी साखरपुड्यासाठी घातलेली. तर या सगळ्यामागचं कारण काय आहे बरं? तर या सगळ्यामागचं कारण असं होतं की कोरोना होता आणि 2020मध्ये माझं लग्न झालेलं आहे. अचानक जेव्हा कोरोना मार्च महिन्यात खूप कोरोना वाढलेला होता त्यावेळेस आम्ही गावाला गेलेलो होतो फक्त काही दिवसांसाठी आणि माझी लग्नाची बऱ्यापैकी साड्यांची शॉपिंग झाली होती. ब्लाउजेस मी स्टिच करायला टेलरकडे दिलेले होते आणि साड्यांचं काम झालेलं होतं म्हणून, कारण आम्हाला लग्न हे गावीच करायचं होतं त्याच्यामुळे अजिबात असं नाही आहे की आम्हाला मुंबईला करायचं होतं, तर नाही आम्हाला गावालाच करायचं होतं. म्हणून आम्ही म्हटलं की चला चाललोच आहोत तर काही सामान आपण गावाला घेऊन जाऊयात जेणेकरून नेक्स्ट टाइम आपल्याला ज्यावेळेस लग्नासाठी गावाला जाता येईल त्यावेळेस आपलं ओझं आहे ते थोडं कमी होईल. म्हणून आम्ही लग्नाच्या ज्या काही माझ्या शॉपिंगच्या साड्या होत्या त्या सगळ्या गावाला घेऊन गेलो होतो आणि
स्टिचेस करणारे जे ब्लाऊज होते ते काही मला मिळाले नव्हते, त्याच्यामध्ये टेलरकडेच अडकून पडले होते. आणि अचानक असं ठरलं, कारण कोरोना काही म्हणजे ते लॉकडाऊन जे आहे ते काही संपायचं नाव घेत नव्हतं, त्यामुळे मला काही मुंबईला येऊन ब्लाउजेस टेलरकडून घेता आले नाही. ठरवलं की लॉकडाऊनमध्येच आपण लग्न करूयात, काही हरकत नाही, कारण बऱ्यापैकी तसं सगळीकडे वातावरण झालं होतं. बरेच जण लॉकडाऊनमध्ये काही ठराविक माणसांमध्ये लग्न केलं जात होतं, त्यामुळे आमचंही फिक्स झालं. आणि मग आता याच्यावर माझा जो साखरपुड्याचा जो आउटफिट होता तो घागरा होता आणि त्याच्यावरचा ब्लाऊज स्टिच करून झालेला नसल्यामुळे तो काही मला वेअर करताना आला, कारण घागरासुद्धा माझ्यासोबत मी गावी घेऊन गेलीच होती, पण काही घालता आला नाही. म्हणून मग ही जी साडी आहे ती मी ठरवलं की साखरपुड्यासाठी आपण घालूयात. आणि याच्यावरती मग मॅचिंग मी ब्लाऊज घेतला होता. तर अशी ही सगळी स्टोरी आहे. ज्वेलरी आहे आता ती फक्त आपल्याला वेअर करायची बाकी आहे. तर त्यावेळेस मी सगळं ज्वेलरीचं तुम्हाला जसं गळ्यामध्ये सोन्याचं घातलं होतं. त्यात ती ठुशी तर काय सध्या नाही आहे, त्या ठुशीच्या ऐवजी मी ही तशी सेमिलर दिसणारी जी ठुशी आहे ती मी घालते. तुमच्या व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी कोणाकोणाचं लग्न असं कोरोनामध्ये झालेलं आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या काही अशा लग्नाच्या किंवा अशा साखरपुड्याच्या काही गमती जमती झाल्या आहेत का ते सांगा. जर ठुशी घालून झाली आहे तर आता याच्यावरती जो मी राणीहार जो घातलेला आहे तर तो सध्या तर नाही, तर मी याच्याऐवजी मंगळसूत्र जे आहे ते घालते. म्हणजे असं माझ्याकडे राणीहार आर्टिफिशियलमध्ये आहे, पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की सोन्याचं मंगळसूत्र जास्त छान दिसतंय. बघूयात आता आपण घालते मी, त्याला आपण बघूयात. जर नाही म्हणजे हे होते तर आपण मग चेंज करूयात. तर याच्यामध्ये मी कानातले सुद्धा सोन्याचेच घातलेच आहे. ते एक डिझाईन नाही आहे माझ्याकडे, आता ही डिझाईन आहे माझ्याकडे, तर आता मी हे घालून येते. अगदी छान मस्त जे जुन्या पद्धतीचं असतं ना, साधं सिंपल, आणि त्याच्यामध्ये सगळी खूप जवळची माणसं, अजिबात भपकेपणा नाही, तशा पद्धतीने माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे मला ते नेहमीच इतरांपेक्षा वेगळं आणि नेहमी मेमोरेबल असणार आहे. आणि त्याच्या मागचे खूप काय काय किस्से आहेत. जर तुम्हाला ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, तर ते सुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचे जे हे मधले कडे आहेत ते माझ्याकडे आहेत, पण ते सध्या मला थोडे टाईट होतात ते, कारण मी त्यावेळेची तशी राहिलेली नाही ना, त्यामुळे खाऊन वजन वाढल्यामुळे ते काय येतात ते मला अजूनही, पण ठीक आहे चला आपण हेच घालूयात. तर आता ही मधी हे साईडनी, तर याच्यात जो सेट होता त्याच्यातल्या त्या सिंगलवाल्या बांगड्या त्या खराब झाल्यात माझ्याकडून, त्याच्यामुळे ह्या थोड्या त्यासारख्या दिसणाऱ्या मी आता घालते. तर आपल्या बांगड्या घालून झालेल्या आहेत. मस्त नथ तर नथ त्यावेळेची माझ्याकडे आहे. यस, तर नथ घालून घेते. तर आता फक्त टिकली 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 राहिलेली आहे. तर खड्यांची टिकली होती तर माझ्याकडे खड्यांची सुद्धा आहे. डायमंडची जी टिकली होती ती सुद्धा लावून घेतली आहे. सगळं झालेलं आहे. ओके, सगळं झालंय ना, डन. तर तुम्हाला आता फायनल माझं सगळं मी तुम्हाला दाखवते. फायनली आपला लुक जो आहे तो रिक्रिएट करून झालेला आहे. फक्त तुम्हाला ह्या लुकमध्ये 2 गोष्टी मिसिंग असणार आहेत, ते म्हणजे बाजूबंद आणि कंबरपट्टा. ते याच्यामध्ये मी स्किप केलेले आहेत. माझ्याकडे दोन्ही आत्ता सध्या आहेत, पण ह्यावरती ते काही छान दिसणार नाहीये, कारण त्यावेळेचा माझा छोट्या हातांचा ब्लाऊज असल्यामुळे तो छान दिसत होता. कारण आता याच्यावरती गोल्डन घातलं आणि काठ पण माझे गोल्डन आहे, त्यामुळे काही छान दिसणार नाही आहे. उगाचच ते वेगळं काहीतरी वाटेल म्हणून मी ते स्किप केले. पण बाकी हेअरस्टाईल, मेकअप, ज्वेलरी बऱ्यापैकी मी त्याच्यावर सिमिलर घातलेले आहेत. जे माझ्याकडे नाही आहेत त्याला दुसरं ऑप्शन मी घातलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल लुक हा बऱ्यापैकी त्याच्या जवळपास झालेला आहे. तर आय होप सो तुम्हाला हा लुक आवडला असेल, आणि तो लुक जास्त आवडला की हा आजचा लुक जास्त आवडला. दोन्ही मी सेमच करायचा प्रयत्न केला आहे, पण तरी कितीही म्हटलं तरी आपण तो दिवस किंवा त्या गोष्टी ते पुन्हा आपण सेम तसं नाही करू शकत. पण काही प्रमाणात जर आपण ते करू शकलो तर खूप भारी वाटतं. कारण मला आज मी त्या लुकमध्ये स्वतःला इमॅजिन करते ना, तर मला खरंच त्या दिवसातल्या सगळ्या गोष्टी अशा माझ्या नजरेसमोरून हळूहळू जात आहे. त्यामुळेच माझा हातचा थोडासा वेगळा प्रयत्न आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला भरपूर सारं प्रेम द्या, लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.